नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सर्वांना जय श्री महाकाल. आज आपण स्पेशल डिश बनवणार आहोत, ते म्हणजे तडका खीर. कधी केली आहे का? नसेल केली तर रेसिपी पाहून नक्की ट्राय करा. तर सर्वप्रथम आपल्याला तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. ते तुमच्या आवडीनुसार कितीही टाकू शकता. जे टाकायचे ते अर्धवट फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर शेवया टाकायच्यात, कारण की शेवयासोबत ते पूर्णपणे फ्राय होणार आहेत. 1-3 मिनिट आपल्याला हे फ्राय करून घेतल्याच्या नंतर छान असं त्याला तूप सुटतं आणि ते फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये गरम दूध टाकायचं आहे. गरम दूध टाकल्याच्या नंतर एक साईडला आपल्याला जी साखर घेतलेली आहे ती साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे. मेल्ट झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, आपण गरम दूध टाकलेलं आहे. गरम दूध म्हणजे जेणेकरून लवकर खीर बनते, त्याच्यामुळे आपल्याला गरमच टाकायचे आहे. गार आणि गरम मिक्स नाही होऊ द्यायचं. गरम दूध टाकून लगेचच आपण मेल्ट केलेली साखर मेल्ट झाली की लगेच त्यामध्ये टाकायची आहे आणि 7-8 मिनिट ती खीर आपल्याला होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. त्याने खीरीला फ्लेवर येतो. अशी छान प्रकारे मेल्ट होती आहे साखर. फक्त मेल्ट झाली की लगेचच आपल्याला टाकून घ्यायची आहे. याला फक्त 5 मिनिट लागतात आणि पूर्ण खीर व्हायला 15 मिनिटामध्ये होऊन जाते खीर. इन्स्टंट खीर आहे. अचानक जर पाहुणे येणार असतील तर आपण ही 15 मिनिटात बनवू शकतो. अशा प्रकारे खीर कधी पाहिली असेल का? तर नसेल पाहिली तर एकदा करून पहा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटू आपल्या नवीन रेसिपीमध्ये. हे बघा, एवढी छान टेस्टी लागते, जसं की बासुंदीच केलेली आहे. बासुंदीला लाजवेल अशी ही तडका खीर मी बनवलेली आहे, जेणेकरून लवकरात लवकर होईल आणि घरातील मेंबर पण खुश होतील. तर एकदा नक्की ट्राय करा. एवढी टेस्टी लागते, छान कमी सामानामध्ये, म्हणजे कमी साहित्यामध्ये, आणि सगळ्यांना आवडेल अशी. सगळे आवडीने खातात आणि ते तडका दिल्यामुळे जी टेस्ट येते ना, ती टेस्ट खूप छान येते आणि त्याचा कलर पण लगेच चेंज होतो. आपल्याला वेगळं काही खूप वेळ त्याला शिजवायची गरज नाही. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.